हॅलो फ्रेंड्स, आज आपण चालू करणार आहोत नवीन टॉपिक मॅथमॅटिकल लॉजिक. मॅथमॅटिकल लॉजिक हा 12वीचा सगळ्यात सोपा टॉपिक आहे जो 6 मार्काला येतो बोर्डामध्ये आणि JEE मेन्समध्ये त्याचा एक क्वेश्चन 100% असतो आणि CETला तर ह्याचा फायदा होतो. त्याच्यामुळे हा टॉपिक व्यवस्थित आणि नीट लक्ष देऊन बघा. आपण कसं करणार आहोत, पहिलं टेक्स्टबुक पूर्ण थिअरी एक्सरसाइज आणि त्याच्यानंतर MCQ. ठीक आहे, तर आपण आता ह्या धड्यामध्ये आपण काय काय पाहणार आहोत. पहिली तर गोष्ट पाहणार आहोत स्टेटमेंट. स्टेटमेंटमध्ये कुठलं स्टेटमेंट? लॉजिकल स्टेटमेंट. लॉजिकल स्टेटमेंट की लॉजिकल स्टेटमेंट काय असतं काय नसतं, त्यात कोणते स्टेटमेंट आहेत कोणते गोष्टी स्टेटमेंट नाहीत. त्याच्यानंतर पाहणार आहोत त्याची ट्रूथ व्हॅल्यू. त्याच्यानंतर पाहणार आहोत ओपन सेंटेन्स. ह्या 3 गोष्टींचा आज आपण अभ्यास करणार आहोत आणि टॉपिकची अशा रीतीने सुरुवात करतो. सो पहिली गोष्ट आहे लॉजिकल स्टेटमेंट. लॉजिकल स्टेटमेंट, it is a declarative sentence. It is a declarative sentence which is either true or false but not both. म्हणजेच काय की एखादं असं वाक्य की जे एकतर ट्रू असेल किंवा एकतर फॉल्स असेल. साधं सोपं सांगतोय मी. काय असेल, एकतर ते सेंटेन्स काय असेल सांगितलेलं आपण ट्रू असेल किंवा ते सांगितलेलं सेंटेन्स आपल्याकडचं फॉल्स झालेलं असेल. मग आता जर ते सेंटेन्स मी सांगितलं, काय सांगितलं बघा, सन इज स्टार. काय सांगतो मी? सन इज स्टार. सन इज स्टार म्हणल्यानंतर सूर्य हा तारा आहे का नाही? तर हो, हा तारा आहे. येस, म्हणजे हे काय आहे, मी जे वाक्य सांगितलं ते बरोबर आहे, ट्रू आहे. दुसरं वाक्य मी तुम्हाला सांगतो. काय सांगूया दुसरं वाक्य? सचिन तेंडुलकर इज सिंगर. दुसरं वाक्य काय सांगितलं मी? सचिन तेंडुलकर इज सिंगर. आता मला सांगा की सचिन तेंडुलकर हा काय, तर तो क्रिकेटर आहे, तो सिंगर नाही. सचिन तेंडुलकर कोण आहे? क्रिकेटर आहे, तो सिंगर नाही. त्याच्यामुळे हे स्टेटमेंट काय आहे तुमच्याकडे? फॉल्स स्टेटमेंट आहे. बघा, हे जे वाक्य आहे ते फॉल्स आहे, हे जे वाक्य आहे ते ट्रू आहे. मग आपल्या ह्या कंडिशन मध्ये बसतंय का की एखादं सेंटेन्स असं पाहिजे की जे एकतर ट्रू पाहिजे किंवा एकतर फॉल्स पाहिजे, तर ते तुमचं स्टेटमेंट आहे. मग हे ट्रू आहे त्याच्यामुळे हे स्टेटमेंट आहे आणि हे फॉल्स आहे त्याच्यामुळे सुद्धा हे स्टेटमेंट आहे. ते ट्रू आहे म्हणून ते स्टेटमेंट आहे, हे फॉल्स आहे म्हणून हे स्टेटमेंट आहे. समजा मी असं वाक्य वापरलं की ही इज ए स्विमर. ही इज ए स्विमर. मग आता ह्याच्यात मध्ये मला प्रश्न पडू शकतो की ही म्हणजे नक्की कोण आहे? तो सचिन तेंडुलकर आहे का सौरभ गांगुली आहे का नक्कीच एखादं स्विमिंग करणारा माणूस आहे, ते आपल्याला कळत नाही. याच्यामुळं ह्याला मी ट्रू पण म्हणू शकत नाही आणि ह्याला मी फॉल्स पण म्हणू शकत नाही, म्हणून हे स्टेटमेंट नाही. म्हणून हे स्टेटमेंट नाही. आणखीन एक वाक्य विचारतो मी. व्हॉट इज युअर नेम? व्हॉट इज युअर नेम? इथं काय केलं मी? क्वेश्चन विचारलाय. व्हॉट इज युअर नेम काय विचारलं मी? इथं क्वेश्चन विचारलाय. इथं काय प्रश्न विचारला मी? व्हॉट इज युअर नेम. व्हॉट इज युअर नेम हा काय एक क्वेश्चन आहे. मग ह्याला तुम्ही काय म्हणू शकता? व्हॉट इज युअर नेम म्हणल्यावर तुम्ही काय सांगता? नाव सांगता. ह्याला मी ट्रू म्हणू शकत नाही की व्हॉट इज युअर नेम हे ट्रू आहे किंवा व्हॉट इज युअर नेम हे फॉल्स आहे, असं मला सांगता येत नाही. त्याच्यामुळे हे सुद्धा स्टेटमेंट होणार नाही. मग जर समोरच्याने तुम्हाला एखादं वाक्य सांगितलं तर ते वाक्य सांगितल्यानंतर तुमच्या डोक्यात काय आलं पाहिजे? एक गोष्ट आली पाहिजे, एकतर ट्रू आलं पाहिजे किंवा एकतर फॉल्स आलं पाहिजे. दोन्हीपैकी एक आलं पाहिजे, दोन्ही नाही आलं पाहिजे. जर दोन्ही आलं तरीही ते स्टेटमेंट नाही, दोघांपैकी एक आलं तर ते स्टेटमेंट आहे. आणि ह्याच्यापेक्षा वेगळं काय असेल की ट्रू पण म्हणता येतं, कधी कधी फॉल्स पण म्हणता येतं, असं असेल तरीही ते स्टेटमेंट नाही. सिंपल आहे. ही स्टेटमेंटची काय आपल्याकडे डेफिनेशन आहे. आता ह्याच्यामध्ये एक नोट आहे की आपल्या ग्रामरमध्ये कुठले कुठले सेंटेन्स असतात? इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स,
एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, इंटरोगेटिव्ह sentences, exclamatory sentences, command sentences, are not statements, are not statements. याच्यामध्ये काय म्हणते की हे इंट्रोगेटिव्ह जे असतात, इंट्रोगेटिव्ह म्हणजे काय, ज्याच्यामध्ये इंट्रोगेटिव्ह कसं ओळखतो आपण, ज्याच्यामध्ये काय असतो, एक क्वेश्चन मार्क असतो. एक्सक्लेमेटरी कसं ओळखतो आपण, ज्याच्या मागे काय असतो, हा उद्गारवाचक चिन्ह असतं. आणि कमांड सेंटेन्स म्हणजे कसं ओळखतो आपण, ज्याच्यामध्ये आपल्याला कमांड किंवा रिक्वेस्ट असते. कमांड म्हणजे काय, जसं की सिट डाऊन, स्टँड अप, ब्रिंग मी अ ग्लास ऑफ वॉटर, गिव्ह मी अ पेन. हे गोष्टी हे जे सेंटेन्स आहेत ते कसले सेंटेन्स आहेत, कमांड सेंटेन्स. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय, व्हॉट इज युअर नेम, वेअर आर यू गोइंग, हे असे क्वेश्चन विचारले इंट्रोगेटिव्ह. एक्सक्लेमेटरी म्हणजे हे एक्सक्लेमेशन मार्क त्याच्या जे शेवटी असतं त्याला काय म्हणलं जातं, एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस. असे हे 3 प्रकारचे सेंटेन्सेस कधीही स्टेटमेंट होऊ शकत नाही. कुठले स्टेटमेंट, लॉजिकल स्टेटमेंट होऊ शकत नाही. नेक्स्ट पॉईंट आहे आपल्याकडे ट्रूथ व्हॅल्यू ऑफ अ स्टेटमेंट. नेक्स्ट पॉईंट काय आपल्याकडे, ट्रूथ व्हॅल्यू ऑफ अ स्टेटमेंट. म्हणजे काय की जर एखादं स्टेटमेंट असेल तर त्याला ट्रूथ व्हॅल्यू असते, एखादं स्टेटमेंट असेल तर त्याला काय असते, ट्रूथ व्हॅल्यू. जसं की मी म्हटलं काय, आपण एक जाऊन, दिल्ली इज कॅपिटल ऑफ इंडिया. दिल्ली इज कॅपिटल ऑफ इंडिया. हे वाक्य सांगितलं तुम्ही काय म्हणणार, हो हे वाक्य बरोबर आहे, ट्रू आहे. हे वाक्य कसं आहे, ट्रू आहे, ट्रू. जर हे वाक्य ट्रू असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू असते कॅपिटल टी. हे वाक्य ट्रू असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असते, कॅपिटल टी. जर ते फॉल्स असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू असते कॅपिटल एफ. जर ते वाक्य ट्रू असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असते, कॅपिटल टी. फॉल्स असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असते, कॅपिटल एफ. मग जर ते स्टेटमेंट असेल तर ह्या ट्रूथ व्हॅल्यू द्यायला असतात. स्टेटमेंट असेल तर ट्रूथ व्हॅल्यू द्यायला असतात, ट्रू किंवा फॉल्स. स्टेटमेंट नसेल तर त्याला ट्रूथ व्हॅल्यू येणार नाही. म्हणजे काय, स्टेटमेंट असेल तर त्याला ट्रूथ व्हॅल्यू. जसं की समजा स्टेटमेंट आहे का, पहिली गोष्ट काय करावं लागणार आहे तुम्हाला, ते स्टेटमेंट आहे का नाही हे ओळखावं लागणार आहे. पहिल्यांदा काय करावं लागणार आहे आपल्याला, ते स्टेटमेंट आहे का नाही ओळखायला लागणार आहे. आणि ते स्टेटमेंट आहे का नाही ओळखल्यानंतर आपण त्याला सांगणार आहे की हे ट्रू आहे का फॉल्स आहे. जसं की मी हे वाक्य म्हणलं, दिल्ली इज कॅपिटल ऑफ इंडिया. मग दिल्ली इज कॅपिटल ऑफ इंडिया म्हटल्यानंतर हे स्टेटमेंट आहे का नाही मी कसं ओळखणार, माझ्या डोक्यात पहिले हे येतं, दोघांपैकी एक येतं, एक तर ट्रू असलं पाहिजे किंवा एक तर फॉल्स असलं पाहिजे. येस, हे मला कळते की हे ट्रू आहे, हे ट्रू आहे म्हणून हे स्टेटमेंट आहे. स्टेटमेंट असल्यामुळे ह्याला ट्रूथ व्हॅल्यू पण आहे आणि ट्रूथ व्हॅल्यू असल्यामुळे ते स्टेटमेंट पण आहे. आणि ट्रू आहे किंवा फॉल्स आहे ही काही ट्रूथ व्हॅल्यू नाही. आपण ट्रू आहे किंवा फॉल्स आहे हे ट्रूथ व्हॅल्यू नाही. कॅपिटल टी आणि कॅपिटल एफ ह्या त्याच्या ट्रूथ व्हॅल्यू आहेत. बस एवढंच डोक्यात ठेवायचं. नेक्स्ट पॉईंट आहे आपल्याकडे ओपन सेंटेन्स. नेक्स्ट पॉईंट काय, ओपन सेंटेन्स. ओपन सेंटेन्स म्हणजे काय, इट इज अ सेंटेन्स which may be true or false according to some conditions. According to some conditions. It is a sentence which may be true or false according to some conditions. That is, its truth value may change person to person. जसं की एक एक्झाम्पल मी सांगितलं तुम्हाला, सचिन इज बेस्ट बॅट्समन. सचिन इज बेस्ट बॅट्समन. तर आता मला जर विचारलं तर मी म्हणेल सचिन इज नॉट अ बेस्ट बॅट्समन, मे बी विराट कोहली इज अ बेस्ट बॅट्समन. कोणाला विचारलं दुसऱ्याला तो म्हणेल नाही नाही सचिन इज अ बेस्ट बॅट्समन. कोण तिसरा म्हणेल नाही नाही सौरव गांगुली इज अ बेस्ट बॅट्समन. कोण म्हणेल, कोण प्रत्येकाचं वेगवेगळे नाव घेईल. म्हणजे इथं काय होतंय, माणसानुसार ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय होती, चेंज होती.
माणसानुसार ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय होती, चेंज. कोणाला सचिन आवडतो तो म्हणेल बरोबर आहे, ज्याला सचिन नाही आवडत ते म्हणणार हे फॉल्स आहे. म्हणजे माणसाप्रमाणे ह्याचं आन्सर काय होत जाणार आहे, तुमचं चेंज होत जाणार आहे. आणि जर आन्सर चेंज होत असेल तर ते काय नसते, स्टेटमेंट नसते. दिस इज नॉट ए स्टेटमेंट. का तर ह्याला फिक्स ट्रूथ व्हॅल्यू नाही. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, x + 2 = 7. x + 2 = 7. हे काय आहे तुमचं लिनियर लिनियर इक्वेशन. तर आता ह्या लिनियर इक्वेशन मध्ये काय की x + 2 = किती म्हणते 7. x + 2 किती म्हणते आपल्याकडे 7. मग x + 2 जर मी 7 म्हणत असेल तर ते x + 2 7 माझं बरोबर आहे का नाही हे मला माहित पाहिजे. एखाद्याच्या डोक्यात आलं x = 3 तर तो म्हणेल 3 + 2 = 7. नाही होत, फॉल्स आहे हे स्टेटमेंट. एखाद्याच्या डोक्यात आलं x = 9, 9 + 2 11, इथं यांनी 7, फॉल्स. एखादा म्हणेल x = 5. इथं सॉल्व्ह करायचं नाही, आपल्याला सॉल्व्ह करत बसायचं नाही. x = 5 ला हे काय करतंय, ट्रू होतंय. म्हणजे x ची व्हॅल्यू जोपर्यंत मी डिफाईन करत नाही, x ची व्हॅल्यू जोपर्यंत मी काय करत नाही, डिफाईन करत नाही, तोपर्यंत x ची व्हॅल्यू जोपर्यंत मी डिफाईन करत नाही तोपर्यंत मला सांगता येणार नाही हे ट्रू आहे का फॉल्स आहे. जर x ची व्हॅल्यू माणसाप्रमाणे माणूस स्वतःची व्हॅल्यू घेणार त्याच्या मर्जीने, मग त्याच्या मर्जीने घेतलं तर उत्तर काय होणार आहे, सगळीकडे सेम राहणार नाही. कोणाचं ट्रू येईल, कोणाचं फॉल्स येईल, कोणाचं कसं येईल, प्रत्येकाचा आन्सर काय येणार आहे, वेगळं येणार आहे. आणि जर प्रत्येकाचा आन्सर वेगळं येत आहे, आन्सर चेंजेस बाय अकॉर्डिंग टू सम कंडिशन, म्हणून हे स्टेटमेंट होणार नाही. आणि अशा प्रकारच्या सेंटेन्सला कसलं सेंटेन्स म्हटलं जातं, ओपन सेंटेन्स म्हटलं जातं. ओपन म्हणजे काय, इट इज ओपन टू ऑल, जे ज्याच्याप्रमाणे करू शकतं, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, ओपन सेंटेन्स. आणि महत्वाची नोट, ओपन सेंटेन्सेस आर नॉट स्टेटमेंट्स. ओपन सेंटेन्सेस आर नॉट स्टेटमेंट. हे अंडरलाईन करायचं, महत्वाचं आहे की ओपन सेंटेन्स हे स्टेटमेंट नसतात. आणि ज्या अर्थी हे स्टेटमेंट नाहीत म्हणून त्यांना ट्रूथ व्हॅल्यू सुद्धा नाही. ओपन सेंटेन्सेस आर नॉट स्टेटमेंट्स. तर या टॉपिक मध्ये आपण काय काय शिकलो बघा, लॉजिकल स्टेटमेंट. लॉजिकल स्टेटमेंट काय असते, लॉजिकल स्टेटमेंट. स्टेटमेंट दोन प्रकारचे असतात. एक तर स्टेटमेंट दोन प्रकारचे असतात. एक तर ट्रू असते किंवा एक तर काय असू शकते, फॉल्स असू शकते. जर ते ट्रू असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू आपण टी म्हणतो, जर ते फॉल्स असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू आपण एफ म्हणतो. आणि जर हे ट्रू किंवा फॉल्स असेल तर ते लॉजिकल स्टेटमेंट असते. म्हणजे काय, लॉजिकल स्टेटमेंट इज अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स बट नॉट बोथ सायमल्टेनियसली. म्हणजे एखादं वाक्य एकतर ट्रू असू शकतंय किंवा एकतर फॉल्स असू शकते, पण दोन्ही एकाच वेळेस होणार नाही. त्याच्यानंतर ट्रूथ व्हॅल्यू पाहिली, ट्रू असेल तर ट्रू, फॉल्स असेल तर फॉल्स. एक नोट पाहिली होती की कमांड सेंटेन्स, इम्पेरेटिव्ह म्हणजे इंट्रोगेटिव्ह, एक्सक्लेमेटरी आर नॉट स्टेटमेंट्स. कुठले कमांड सेंटेन्स, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्स हे स्टेटमेंट नसतात. स्टेटमेंट नसतात म्हणजे कसं काय ओळखायचं, कमांड तुम्ही कसं काय ओळखणार, ऑर्डर दिली जाते, स्टँड अप, सिट डाऊन वगैरे असे ऑर्डर दिली जाते, त्याच्यावर आपण सांगू शकतो की हे कमांड सेंटेन्स आहे, ते स्टेटमेंट नाही. इंट्रोगेटिव्ह कसं ओळखू शकतो, ह्याला ओळखण्याचा एकच प्रकार आहे, क्वेश्चन मार्क शेवटी असला पाहिजे, क्वेश्चन विचारला असतो त्याच्यामध्ये. आणि एक्सक्लेमेटरी कसं ओळखलं असतं, आणि एक्सक्लेमेटरी कसं ओळखणार, त्याच्या शेवटी एक्सक्लेमेशन मार्क असते. एक्सक्लेमेशन मार्क असेल तर ते स्टेटमेंट कसलं असते, तुमचं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असते. मग त्याच्यावरून आपण हे एक्सक्लेमेटरी आहे असं ओळखणार. हे तिघं पण लॉजिकल स्टेटमेंट होत नाहीत. हे लॉजिकल स्टेटमेंट होत नाहीत म्हणून ह्यांना ट्रूथ व्हॅल्यू नसते. नंतरचा पार्ट आहे तिसरा, ओपन सेंटेन्स पाहिलं होतं. ओपन सेंटेन्स काय कसं असतं की ओपन सेंटेन्स हे असा प्रकार आहे की एक सेंटेन्स आहे ज्याच्यामध्ये सब्जेक्ट किंवा असं म्हणूया की प्रत्येक माणसाप्रमाणे याचं उत्तर चेंज होतं. जसं की एखादा माणूस म्हणत असेल की बाबा सचिन तेंडुलकर इज अ बेस्ट प्लेअर, तर सचिन तेंडुलकर माझ्यासाठी बेस्ट आहे, तो सगळ्यांसाठीच बेस्ट असेल असं काहीही नाही. तसं प्रत्येक माणसाप्रमाणे ह्याचा आन्सर काय होत जाणार आहे, चेंज होत जाणार आहे.
मी म्हटलं काय x + 2 = 5, तर x ची व्हॅल्यू मी डिक्लेअर केलेली नाही. x ची व्हॅल्यू डिक्लेअर न केल्यामुळं प्रत्येक माणूस हा त्याच्या मनाप्रमाणे कोणतीही व्हॅल्यू घेऊ शकतो. ती व्हॅल्यू घेत असताना एखाद्याने 3 घेतली तर ते ट्रू होईल, कदाचित 5 ला फॉल्स होईल. प्रत्येक x + 3 = 5 होतं, तर x = 2 ला ते ट्रू आहे, बाकी इतर वेळेस काय फॉल्स. मग प्रत्येकाचं मनातलं जे काय x ची व्हॅल्यू असेल ते प्रत्येकाचे वेगळे असणार आहे, त्याच्यानुसार त्याचा आन्सर काय होणार आहे, एकतर ट्रू होणार किंवा फॉल्स होणार. मग काही जणांचं ट्रू, काही जणांचं फॉल्स, म्हणजे तेच वाक्य एकाच वेळेस ट्रू पण झालं आणि फॉल्स पण झालं, दोन्ही एकदाच झालं, आणि म्हणून हे वाक्य आपलं स्टेटमेंट होत नाही. कारण ह्याचे स्टेटमेंटच असं की आयदर ट्रू ऑर फॉल्स, एकतर ट्रू असलं पाहिजे किंवा एकतर फॉल्स असलं पाहिजे, दोन्हीही चालणार नाही. एक एक्सरसाइज आहे 1.1. पहिलं तर ह्याच्यात ओळखायचे आपल्याला की स्टेटमेंट आहे का नाही. इफ इट इज अ स्टेटमेंट देन आपल्याला काय सांगायचे, ट्रूथ व्हॅल्यू सांगायची. क्वेश्चन काय की स्टेटमेंट आहे का नाही ओळखा, जर स्टेटमेंट असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू सांगा. पहिलं गणित आहे सन इज स्टार. सन इज स्टार. हो, सन हा स्टार आहे का, म्हणजे सूर्य हा तारा आहे का, तर आपण भूगोलात बरेच वेळा शिकलोय की सूर्य हा तारा आहे. सन इज अ स्टार हे वाक्य बरोबर आहे का चुकीचं आहे, तर हे वाक्य बरोबर आहे. इंग्लिश मध्ये ह्याला काय म्हणणार आपण, ट्रू. येस, हे वाक्य काय आहे, ट्रू आहे. ट्रू आहे म्हणजे ह्याला एकच उत्तर मिळालं. आता भारतात जर ट्रू असेल तर ते पाकिस्तानात फॉल्स होणार नाही, किंवा अफगाणिस्तानमध्ये ह्याला म्हणणार नाही की हे फॉल्स आहे, चुकीचं आहे, हे की नाही. म्हणजे हे प्रत्येक वेळेस वाक्य जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात तुम्ही गेला तरी सन इज अ स्टार हे वाक्य काय राहणार आहे, ट्रू राहणार आहे. आणि सगळ्यांचं उत्तर काय आलं, आता एकच आलं. दुसरं उत्तर कोण, हा ज्याला माहित नाही त्याचा प्रॉब्लेम आहे, पण ज्यांना माहिती आहे त्याचं प्रत्येकाचं उत्तर काय असलं पाहिजे, सन इज अ स्टारच असलं पाहिजे, आणि ते काय ट्रूच असलं पाहिजे. मग आता हे ट्रू आलं, फॉल्स कोणीही म्हणणार नाही, म्हणजे आयदर ट्रू किंवा फॉल्स दोघांपैकी एक आलं, ते काय आलं, ट्रू आलं, म्हणून हे ट्रू आहे. हे ट्रू असल्यामुळे ते काय आहे, स्टेटमेंट आहे. आणि स्टेटमेंट आहे म्हणल्यावर त्याला काय पाहिजे, ट्रूथ व्हॅल्यू पाहिजे. ट्रू आहे तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय झाली, कॅपिटल टी झाली. ट्रूथ व्हॅल्यू काय झाली, त्याची कॅपिटल टी झाली. सेकंड वाक्य, मे गॉड ब्लेस यू. मे गॉड ब्लेस यू. देवाची तुमच्यावर कृपा राहो, या दिवसात गरज आहे कृपेची आपल्यावर. मे गॉड ब्लेस यू. शेवटी कसलं वाक्य चिन्ह आहे, एक्सक्लेमेशन मार्क आहे. ह्या एक्सक्लेमेशन मार्क वरून मी काय ओळखलं की हे स्टेटमेंट कसलं आहे, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्स हे स्टेटमेंट नसतात, मग मी काय म्हणणार, नॉट अ स्टेटमेंट. आता जर हे स्टेटमेंटच नाहीये तर ह्याला ट्रूथ व्हॅल्यू असण्याचं काहीही कारण नाही. तिसरं आहे सम ऑफ इंटेरियर अँगल्स ऑफ ए ट्रायंगल. सम ऑफ इंटेरियर अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री. म्हणजे त्रिकोणाच्या आतील कोणांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते. त्रिकोणाच्या आतील कोणांच्या मापांची बेरीज किती असते म्हणते, 180 अंश, 180 डिग्री. हे आपल्याला माहिती आहे की सम ऑफ इंटेरियर अँगल्स ऑफ ट्रायंगल हे किती असते, 100% किती असते, 180 डिग्री असते. मग हे वाक्य कसं आहे तुम्हाला स्पष्ट समजतं. हे वाक्य काय आहे, ट्रू आहे. ट्रू म्हणल्यावर येस इट इज अ स्टेटमेंट. इट इज अ स्टेटमेंट. पण ट्रू आहे म्हणल्यावर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आपल्याकडे, टी. चौथा, एव्हरी रियल नंबर इज कॉम्प्लेक्स नंबर. प्रत्येक रियल नंबर हा कॉम्प्लेक्स नंबर असतो असं ह्याचं म्हणणं आहे. येस, कॉम्प्लेक्स नंबर आपण कसं दाखवतो, z = a + ib. कोणताही रियल नंबर घ्या, समजा 2 घेतला तर तुम्ही त्याला कसं 0i असं दाखवू शकता, आणि ह्या a + ib च्या फॉर्म मध्ये त्याला लिहू शकता. वी कॅन राईट एव्हरी रियल नंबर इन फॉर्म ऑफ a + ib. आणि जर त्या नंबरला आपण a + ib च्या फॉर्म मध्ये लिहू शकतोय तर तो नंबर कसला आहे, कॉम्प्लेक्स नंबर. कसला नंबर आहे तो, कॉम्प्लेक्स नंबर. म्हणून हे वाक्य जे आहे एव्हरी रियल नंबर इज कॉम्प्लेक्स नंबर, हे कसलं आहे, ट्रू. आणि हे ट्रू असल्यामुळं येस इट इज अ स्टेटमेंट, आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू सगळ्यांना काय माहिती, कॅपिटल टी आहे. नेक्स्ट वाक्य, व्हाय आर यू अपसेट. म्हणजे तुम्ही अपसेट का आहात. क्वेश्चन विचारलाय, क्वेश्चन मार्क शेवटी दिसतंय, म्हणजे हे कसलं इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. आणि इंटरोगेटिव्ह सेंटेन्स बद्दल तुम्ही काय सांगू शकता की इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस आर नॉट स्टेटमेंट. मग हे स्टेटमेंटच नाही, त्याच्यामुळे ह्याला ट्रूथ व्हॅल्यू असण्याचा प्रश्न नाही. मग हे स्टेटमेंट नाही, इट इज नॉट अ स्टेटमेंट. 6वं वाक्य,
एव्हरी क्वाड्रेटिक इक्वेशन हॅज टू रिअल रूट्स. एव्हरी क्वाड्रेटिक इक्वेशन हॅज किती रूट्स म्हणते? टू रिअल रूट्स. आता क्वाड्रेटिक इक्वेशनला टू रूट्स असतात हे माहिती, पण रिअलच असतील का नाही याचं काही गॅरंटी नाही, कारण आपण कॉम्प्लेक्स नंबर मध्ये अशी गणित केलीत की ज्यांचे रूट्स हे कॉम्प्लेक्स नंबर आहेत. म्हणजे डेल्टावर डिपेंड आहे आपला. डेल्टा म्हणजे कोण? बी स्क्वेअर मायनस 4ac. बी स्क्वेअर मायनस 4ac जर ग्रेटर दॅन 0, लेस दॅन 0 आणि इक्वल टू 0 असं असतं. ग्रेटर दॅन 0 म्हटल्यानंतर किती रूट्स असतात? त्याला टू रूट्स. तेही कसले असतात? तो रिअल. लेस दॅन 0 असेल तर नो रिअल रूट. आणि इथं काय? युनिक रूट्स. युनिक रूट. इथं किती सोल्युशन असते? एकच सोल्युशन असते. लेस दॅन 0 असल्यावर सोल्युशन नसते आणि ग्रेटर दॅन 0 असल्यावर दोन सोल्युशन असतात. लेस दॅन 0चा काय प्रॉब्लेम आहे की लेस दॅन 0 झाल्यावर रूटच्या आतली संख्या काय होते? निगेटिव्ह होते. आणि रूटच्या आतली संख्या निगेटिव्ह झाल्यामुळे त्याचा आन्सर कसला येते? कॉम्प्लेक्स नंबर येते. कसला येते आन्सर? इथं कॉम्प्लेक्स नंबर. म्हणजे दोन रिअल रूट्स असू शकतात किंवा एक रिअल रूट असू शकतं किंवा दोन्हीच्या दोन्ही कॉम्प्लेक्स आन्सर्स तुमचे असू शकतात. म्हणजे हे जे वाक्य एव्हरी क्वाड्रेटिक इक्वेशन हॅज टू रिअल रूट्स. एव्हरी क्वाड्रेटिक इक्वेशन हॅज टू रिअल रूट्स हे जरा चुकीचं वाक्य आहे. पण हे कसलं वाक्य आहे? चुकीचं म्हणजेच काय? फॉल्स. आता आयदर ट्रू यायला पाहिजे किंवा फॉल्स यायला पाहिजे. हे कसं आलंय? तुमचं फॉल्स आलंय. फॉल्स आलं म्हटल्यानंतर काय? हे स्टेटमेंट आहे. हे काय आहे? स्टेटमेंट आहे. येस, इट इज अ स्टेटमेंट. परंतु त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे? कॅपिटल एफ. त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे? कॅपिटल एफ. लक्षात घ्या. इथं मी पुन्हा एकदा महत्वाची गोष्ट काय सांगतोय की जर ट्रू असेल तरीही ते स्टेटमेंट आहे, फॉल्स असेल तरीही ते स्टेटमेंट आहे, दोन्ही उत्तर येत असेल ते स्टेटमेंट नाही, किंवा काहीच सांगता येत नाही तरीही ते स्टेटमेंट नाही. हे फॉल्स आहे म्हणून मला स्पष्टपणे सांगता येत आहे, म्हणून हे स्टेटमेंट आहे पण त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे? फॉल्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अंडर रूट ऑफ -9 इज रॅशनल नंबर. आता अंडर रूट ऑफ -9 ला मी काय लिहू शकतो? अंडर रूट ऑफ 9 इंटू अंडर रूट ऑफ -1. अंडर रूट ऑफ 9 म्हणजे काय? 3 आणि अंडर रूट ऑफ -1 म्हणजे काय? i. 3i म्हणजे काय आला? कसला नंबर आहे? कॉम्प्लेक्स नंबर. कसला नंबर आहे? कॉम्प्लेक्स नंबर. आणि कॉम्प्लेक्स नंबर हे काय म्हणते? कॉम्प्लेक्स नाही म्हणता, हे काय म्हणते? रॅशनल म्हणते. म्हणजे हे जे वाक्य लिहिले समोरच ते कसं आहे रे? फॉल्स. आता फॉल्स सांगता येते, ट्रू याला कोणीही म्हणू शकत नाही. जर म्हणताय कोण तर त्याचं नॉलेजची कमी. फॉल्स हे स्टेटमेंट. फॉल्स म्हटल्यानंतर हे काय आहे? स्टेटमेंट. येस, इट इज अ स्टेटमेंट. लॉजिकल स्टेटमेंट हे आहे. आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू मात्र काय आहे? ट्रूथ व्हॅल्यू आहे कॅपिटल एफ. ट्रूथ व्हॅल्यू काय आहे? कॅपिटल एफ. ट्रूथ व्हॅल्यू आहे कॅपिटल एफ. नेक्स्ट क्वेश्चन बघा, x² - 3x + 2 = 0 implies x = -1 or x = -2. मी काय करतो आता? x = -1 ला सबस्टिट्यूट करून बघतो. -1 चा स्क्वेअर -3 × -1 + 2. सो याची व्हॅल्यू किती येते? -1 चा स्क्वेअर झाला 1, -1 झाले +3 + 2. 3 आणि 4 2 6. याची व्हॅल्यू आली 6. आपल्याला सांगितली 0. आली का? नाही. म्हणजे x = -1 सॅटिस्फाय करत नाही. x = -2 सॅटिस्फाय करतो का बघूया. -2 चा स्क्वेअर -3 × -2 + 2. -2 चा स्क्वेअर झाला 4, 3 2 झाले 6 + 2, 6 4 10 2 12. इथं पण 0 आलं नाही. म्हणजे x = -1 आणि x = -2 ह्या दोन्हीच्या दोन्ही सॅटिस्फाय करत नाही. म्हणजे हे जे दिलेलं सेंटेन्स आहे ते कसं आहे? फॉल्स. आता बघा, हे ओपन सेंटेन्स होणार नाही, कारण त्यांनी x काय केलेलं आहे? डिक्लेअर केलेलं आहे. x काय केलेलं आहे? डिक्लेअर केलेलं आहे. x डिक्लेअर केलाय म्हणून आपण याला ओपन सेंटेन्स म्हणता येणार. आता ह्या दोघांनी जर सॅटिस्फाय केलं असतं तरी पण ते काय झालं असतं? ट्रू झालं असतं. दोघांपैकी एकाने जरी सॅटिस्फाय केलं असतं तरी ते ट्रू झालं असतं. कारण काय? इथं ऑर दिलाय. ऑर. इथं जर ऍड दिला असता तर ते दोघांच्या दोघांनी सॅटिस्फाय करायला तर ट्रू झालं असतं. नीट आहे का? इथं जर अँड दिला असता तर दोघांनीही सॅटिस्फाय करायला लागलं असतं तरच ते ट्रू झालं असतं. दोघांपैकी एकाने सॅटिस्फाय केलं असतं तर ते ट्रू झालं नसतं. इथं ऑर दिल्यामुळे काय की ह्याला दोघांपैकी एकाने, धिस किंवा दॅट, दोघांपैकी एकाने सॅटिस्फाय करायचंय. एकाने सॅटिस्फाय जर केलं तरी चालतंय आपल्याला, ट्रू येणं. पण आता सध्याची कंडिशन काय झाली की ह्यानीही सॅटिस्फाय केलं नाही आणि -2 ने पण सॅटिस्फाय केलं नाही. दोघांनी पण सॅटिस्फाय केलेलं नाही. त्याच्यामुळे आपण याला काय म्हणतोय? फॉल्स. आता जर फॉल्स म्हणतोय तर येस, इट इज अ स्टेटमेंट. आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे? कॅपिटल एफ. 9th क्वेश्चन काय म्हणतो? क्वेश्चन, सम ऑफ क्यूब रूट्स ऑफ युनिटी इज 1. म्हणजे सम ऑफ क्यूब रूट्स ऑफ युनिटी. क्यूब रूट्स ऑफ युनिटी कोणते कोणते आहेत? 1, ओमेगा आणि ओमेगाचा स्क्वेअर.
हे सगळ्यांना आठवतंय. दीज आर क्यूब रूट्स ऑफ युनिटी. आणि आपल्याकडे एक थेरम पण होता, 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू किती 0. 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू किती 0. सो सम ऑफ क्यूब रूट्स ऑफ युनिटी हे 1 नसून किती आहे रे 0 आहे. त्याच्यामुळं मी काय म्हणू शकतो इथं हे स्टेटमेंट कसं आहे, हे वरचं वाक्य काय आहे फॉल्स. आणि वरचं वाक्य फॉल्स असल्यामुळं येस इट इज स्टेटमेंट, येस इट इज स्टेटमेंट अँड त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे कॅपिटल एफ. नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्लीज गेट मी अ ग्लास ऑफ वॉटर. आता इथे काय केलं त्यांनी रिक्वेस्ट, प्लीज गेट मी अ ग्लास ऑफ वॉटर म्हणजे कृपा करून मला पाणी आणा. पाणी आणा, आणा म्हणजे काय झालं इथं आता प्लीज वगैरे वापरल्यामुळे ती झाली तुमची रिक्वेस्ट. पण पाणी आणा म्हणजे एक प्रकारचे काय फक्त म्हटलं असतं गेट मी अ ग्लास ऑफ वॉटर तर ते तुमचे काय झालं ती ऑर्डर. पण त्याच्या पुढे प्लीज हा शब्द लावल्यामुळे झालंय काय ते एक रिक्वेस्ट झाली. रिक्वेस्ट झाली म्हणजे कसलं सेंटेन्स आहे कमांड सेंटेन्स. आणि कमांड सेंटेन्सेस आर नॉट स्टेटमेंट्स. स्टेटमेंट नसल्यामुळे ट्रूथ व्हॅल्यूचा विषय येत नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ही इज अ गुड पर्सन. आता ह्या क्वेश्चन मध्ये हीचा लय मोठा प्रॉब्लेम आहे की हा नक्की ही आहे कोण. मी आहे का माझा भाऊ आहे का माझा मित्र आहे का कोण आहे का काय, ह्याच्यामध्ये फार मोठं कन्फ्युजन आहे. जोपर्यंत हा ही कोण आहे हे कळत नाही तोपर्यंत ह्या क्वेश्चनला काय राहत नाही अर्थ राहत नाही. त्यामुळे हा ही कोण आहे हेच माहित नाही, त्याच्यामुळे मी ह्याचं उत्तर ट्रू म्हणून पण देऊ शकत नाही आणि फॉल्स म्हणून पण देऊ शकत नाही. विचारणाऱ्यातल्या डोक्यातला ही आणि माझ्या डोक्यातला ही ह्याच्यात खूप फरक आहे, त्याच्यामुळे हे स्टेटमेंट होत नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2 इज द ओनली इवन प्राईम नंबर. की 2 हा एकटाच एक इवन प्राईम नंबर आहे असं म्हणणं आहे. आता इवन नंबर प्राईम नंबर्स कोणते कोणते 2, 3, 5, 7, 11 अँड सो ऑन. तर 2 इज द ओनली इवन प्राईम नंबर हे ट्रू स्टेटमेंट आहे, ट्रू सेंटेन्स आहे. ट्रू असल्यामुळे हे काय आहे स्टेटमेंट. स्टेटमेंट आणि स्टेटमेंट म्हणल्यावर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे, साइन टू थिटा इज इक्वल टू 2 साइन थिटा कॉस थिटा फॉर ऑल थिटा बिलॉंग्स टू आर. आता हा तर एक काय आहे फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला म्हणा किंवा आयडेंटिटी. आयडेंटिटीज फॉर्म्युले आर ऑलवेज स्टेटमेंट and their truth value is t. म्हणजे म्हणायचं काय मला इथं की आयडेंटिटी साइन टू a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab a प्लस बी ब्रॅकेट क्यूब a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हे असे काही जे फॉर्म्युले आहेत ते सगळे फॉर्म्युले सगळ्या आयडेंटिटीज हे ऑलवेज स्टेटमेंट. हे दरवेळेस त्याला डोळे झाकून स्पष्ट राहायचं काय स्टेटमेंट आहे. आणि स्टेटमेंट असतातच आणि त्यांची ट्रूथ व्हॅल्यू सुद्धा काय असते नेहमी ट्रूच असते. म्हणल्यानंतर हा पण एक आयडेंटिटी, हा फॉर्म्युला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. फॉर ऑल थिटा बिलॉंग्स टू आर ही कंडिशन पण सॅटिस्फाय करते. म्हणल्यानंतर हे काय आहे स्टेटमेंट पण आहे आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे तुमच्याकडे कॅपिटल टी. त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आपल्याकडे कॅपिटल टी येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट अ हॉरिबल साइट इट वॉज. शेवटी मला स्पष्टपणे काय दिसतोय एक्सक्लेमेशन मार्क दिसतोय आणि एक्सक्लेमेशन मार्क दिसल्यामुळे हे सेंटेन्स जे आहे ते कसलं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. आणि हे जे सेंटेन्स एक्सक्लेमेटरी असल्यामुळे मी हे काय म्हणणार दिस इज नॉट अ स्टेटमेंट. हे स्टेटमेंट नाही, कारण आपण एक पहिलीच नोट पाहिजे की इंट्रोगेटिव्ह एक्सक्लेमेटरी आणि कमांड हे स्टेटमेंट नसतात. नंतरचा पॅराग्राफ डू नॉट डिस्टर्ब, मला डिस्टर्ब करू नका. हे काय एक प्रकारची ऑर्डर आहे म्हणजे कमांड सेंटेन्स आहे. दिस इज ऑल्सो नॉट ए स्टेटमेंट. पुढचं वाक्य बघा, एक्स स्क्वेअर मायनस 3x मायनस 4 इज इक्वल टू 0 आणि एक्स ची व्हॅल्यू दिली त्यांनी -1. एक्स ला त्यांनी डिस्क्राईब केले, मग एक्स ची व्हॅल्यू मी टाकून बघतो -1 चा स्क्वेअर -3 इंटू -1 -4. सो दिस इज इक्वल टू 1 प्लस 3 -4 विच इज इक्वल टू 0. आणि इथं किती म्हणतात 0 आणि एक्स इज इक्वल टू -1 हे या इक्वेशनला काय करतंय सॅटिस्फाय करतंय. त्यामुळे हे काय आहे स्टेटमेंट आहे, ते ट्रू पण आहे. मग त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आली तुमच्याकडे कॅपिटल टी. ट्रूथ व्हॅल्यू काय आली आपल्याकडे त्याची कॅपिटल टी. का ट्रूथ व्हॅल्यू कॅपिटल टी आली, का ट्रूथ व्हॅल्यू कॅपिटल टी आली तर हे एक्स इज इक्वल टू -1 ह्याला काय करतंय सॅटिस्फाय करतंय. सॅटिस्फाय करत असल्यामुळे ते स्टेटमेंट आहे आणि ते ट्रू आहे. सॅटिस्फाय करतं म्हणून ट्रू. सॅटिस्फाय केलं नसतं तर मी म्हणलं असतं इट इज अ स्टेटमेंट बट इट इज फॉल्स. स्टेटमेंट इट इज अ स्टेटमेंट बट इट इज फॉल्स. सॅटिस्फाय केलं नसतं तर, सॅटिस्फाय केलं म्हणून हे काय आहे ट्रू आहे. सॅटिस्फाय केलं नसतं तर मला इट इज अ स्टेटमेंट बट इट इज फॉल्स. लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन पहिलं आहे की कॅन यू स्पीक फ्रेंच. परत एकदा काय दिसतंय क्वेश्चन मार्क
इट इज नॉट अ स्टेटमेंट. नंतर म्हणतात द स्क्वेअर ऑफ एव्हरी रिअल नंबर इज पॉझिटिव्ह. हा म्हणजे कोणत्याही रिअल नंबर जर तुम्ही स्क्वेअर केला तर तो पॉझिटिव्ह येतो. हे काय आहे बाबांनो, ट्रू आहे. स्टेटमेंट पण आहे आणि ते ट्रू पण आहे, त्याच्यामुळे त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय झाली, टी. इट इज रेड इन कलर. इट कोण आहे, इट माहित नाही. इट इज नॉट अ स्टेटमेंट. कसलं सेंटेन्स आहे, ओपन सेंटेन्स. इट माहित नाही आपल्याला. एव्हरी पॅरलोग्राम इज रोम्बस. आता आपल्याला माहिती आहे की एव्हरी रोम्बस इज पॅरलोग्राम, पण एव्हरी पॅरलोग्राम रोम्बस होत नाही. आता बघा, हा समजा पॅरलोग्राम आहे, हा रोम्बस होऊ शकतो का, नाही, कारण याच्या ऑल साइड्स इक्वल होणार नाही, ह्याच्या फक्त अपोजिट साइड्स इक्वल. म्हणजे एव्हरी पॅरलोग्राम इज नॉट रोम्बस. बट ह्याला तुम्ही आता काय म्हणू शकता, फॉल्स म्हणू शकता. म्हणल्यानंतर हे स्टेटमेंट आहे. येस, इट इज स्टेटमेंट अँड इट इज फॉल्स. त्याच्यामुळे त्याची ट्रूथ